नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं ब्रेन ब्रशअप आयटी या परिवारामध्ये हार्दिक स्वागत. बघा रे, आपण ट्रान्सफॉर्मरचे काय बघितले, लॉस बघितले, त्यानंतर लॉस फाइंड आउट करण्यासाठी टेस्ट बघितल्या. एकदा जस्ट रिव्हिजन करू, बरोबर आहे का? मला सांगा रे, आपण किती टेस्ट बघितल्या? पोलॅरिटी टेस्ट बघितली, ओसी टेस्ट बघितली, एसी टेस्ट बघितली आणि बॅक टू बॅक. पोलॅरिटी टेस्ट, जेव्हा दोघांच्या पोलॅरिटी समान असतात तेव्हा तो ट्रान्सफॉर्मर यूज मध्ये होतो, बरोबर आहे का? मग पोलॅरिटी टेस्ट समान असतील तर व्होल्टमीटर जो लावलेला आहे प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये तो डिफरन्स दाखवतो. ही पहिली टेस्ट बघितली. दुसरी टेस्ट कोणती बघितली रे? आपण दुसरी ट्रान्सफॉर्मरवर जी टेस्ट बघितली ती अशी टेस्ट बघितली की ओसीसे ओपन सर्किट टेस्ट. ती कशासाठी काढतात? ते आयर्न लॉस, आणि त्याच लॉसला अजून ओपन सर्किट लॉस पण म्हणतात, त्या लॉसला अजून म्हणतात नो लोड लॉस म्हणतात, त्या टेस्टला अजून नो लोड टेस्ट पण म्हणतात. मग ती टेस्ट कशासाठी करतात? तर ती टेस्टचा मेन पर्पज आहे नो लोड लॉस. नो लोड लॉस हे कोणत्या टेस्ट कंडक्ट करताना कोणत्या वाइंडिंग वर टेस्ट कंडक्ट करतात? टेस्ट करतात ती लो व्होल्टेज वाइंडिंग वर करतात, आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग ही काय करतात? ओपन ठेवतात. मग एसी टेस्ट थर्ड बघितली. एसी टेस्ट कशावर कंडक्ट करतात? एसी टेस्ट ही एचव्ही वाइंडिंग वर कंडक्ट करतात, आणि एलव्ही वाइंडिंग काय करतात? शॉर्ट करतात. शॉर्ट सर्किट टेस्ट कशासाठी कंडक्ट करतात? कॉपर लॉसेस फाइंड आउट करण्यासाठी. मेन पर्पज तेच, बरोबर आहे का? आणि बॅक टू बॅक टेस्ट काय करतात? दोन ट्रान्सफॉर्मर एकामेकांना बॅक टू बॅक, दुसऱ्याचं हे पहिल्याला इनपुट आणि दुसऱ्याचं पहिल्याला काय इनपुट जात असतं आणि पहिल्याचं दुसऱ्याला इनपुट जात असतं. हे कशासाठी यूज केले जाते रे? ही मेनली यूज केली जाते की तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये टेम्परेचर किती वाढतंय हे फाइंड आउट करण्यासाठी आपण सगळं हे सगळं बघितलं होतं, बरोबर आहे. आज आपण बघणार आहेत ट्रान्सफॉर्मरच्या पुढच्या टॉपिक मध्ये, ती म्हणजे आपलं इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन. काय बघणार आहेत रे? इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशन, बरोबर आहे का? मग मला सांगा रे, इफिशियन्सी बरोबर आहे का? बरोबर आहे का? इफिशियन्सी म्हणजे काय रे? ट्रान्सफॉर्मरचा ओव्हरऑल परफॉर्मन्स सांगते. परफॉर्मन्स कोणत्याही मशीनचा परफॉर्मन्स कोण सांगतं? परफॉर्मन्स म्हणजे काय रे? त्या मशीनची योग्यता कोण सांगते? दोन घटक सांगतात मशीनचे. एक झाली इफिशियन्सी आणि दुसरं झालं व्होल्टेज रेग्युलेशन. हे दोन घटक ट्रान्सफॉर्मरचा काय सांगतात रे? त्याचं चरित्र सांगतात किंवा त्याचं परफॉर्मन्स सांगतात, बरोबर आहे का? हे दोन घटक सांगतात. हे दोन घटक आज आपण ह्या लेक्चर मध्ये बघणार आहेत. ह्याच्यावरनं क्वेश्चन डिझाईन होण्याची जास्त शक्यता असते या घटकावरनं, त्यामुळे लक्ष द्या. इफिशियन्सी, बरोबर आहे का रे? इफिशियन्सी कशी लिहितो रे? इफिशियन्सी म्हणजे काय? आउटपुट भागिले इनपुटचा, आउटपुट भागिले इनपुट ह्याचा रेशिओ म्हणजे काय रे? इफिशियन्सी. मग आउटपुट, बरोबर आहे का? हा ट्रान्सफॉर्मर आहे बघा, हा ट्रान्सफॉर्मर आहे. ह्याचा आउटपुटचा करंट I2, आउटपुटचं व्होल्टेज V2, बरोबर आहे का? आणि इथं लोड काहीतरी असणार, बरोबर आहे का? इथलं आउटपुटचं व्होल्टेज काय? V2, आणि इथं लोड काहीतरी असणार. इथं काय आहे? लोड आहे. हे आउटपुट आहे बाळांनो. ही साईड काय आहे? आउटपुट साईड आहे, आणि ही काय आहे? इनपुट साईड आहे, बरोबर आहे का? मग बाळांनो मला सांगा रे, इकडे लक्ष द्या. आउटपुट बघा, आउटपुट बरोबर आहे का? मग इनपुट म्हणजे काय रे? आउटपुट प्लस लॉसेस, आउटपुट प्लस लॉसेस. बघा बघा इकडे काय रे? सपोज 100 वॅट पॉवर लावली, इथं किती पोचली रे? 90 वॅट पॉवर पोचली. इकडे लक्ष दे रे, इकडे लक्ष दे. 100 वॅट पॉवर लावली, त्याच्यामधली 90 वॅट पॉवर जर इथं पोचली तर इथं गळती किती झाली? लॉस किती झाली? 10 वॅट. म्हणजे बाळांनो जे इनपुट लावलं होतं ते आउटपुट प्लस लॉस जर केलं, बघ इकडे लक्ष दे. आउटपुट किती आहे? 90 प्लस लॉस 10 केला तर इनपुट येतंय. सेम तसंच लिहिलंय, आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस लॉसेस. काय लिहिलंय? आउटपुट प्लस लॉसेस इज इक्वल टू काय लिहिली रे? इफिशियन्सी. इफिशियन्सी
बरोबर आहे का? आउटपुट डिवाइड आउटपुट प्लस लॉसेस. मग लॉसेसच्या जागेवर लॉसेस कोणकोणते रे ट्रान्सफॉर्मर मध्ये? दोन प्रकारचे लॉसेस आहेत, एक आयर्न लॉस आणि दुसरा कोणता रे? कॉपर लॉस. मग ह्या फॉर्म्युलेला काय करतो? आउटपुट भागिले आउटपुट प्लस आयर्न लॉस प्लस कॉपर लॉस ओके. मग मला सांगा बाळांनो, आयर्न लॉस प्लस कॉपर लॉस हे दोन लॉस झाले. मग इकडे लक्ष द्या. आता इथनं पुढे आपल्याला कसं करायचंय? आउटपुट म्हणजे इथं मी काय सांगितलं होतं रे? हा तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे. ह्याचं आउटपुट म्हणजे काय रे? आउटपुटला येणारा करंट. इथं लोड आहे, बरोबर आहे का? लोड आहे. हा काय आहे? लोड आहे. मग बाळांनो, ही काय झालं रे? त्याचा आउटपुटला येणारं व्होल्टेज. मग इथं जी पॉवर आउटपुटला येणार आहे ते म्हणजे काय रे? आउटपुटचा करंट गुणुले आउटपुटचं व्होल्टेज. बघा इकडे लक्ष द्या. आउटपुटचा करंट गुणुले आउटपुटचं व्होल्टेज आणि तिथला पॉवर फॅक्टर. ही काय झाली रे? आउटपुटची पॉवर झाली. काय झाली? आउटपुट पॉवर झाली. आउटपुटची काय झाली? पॉवर झाली. मग आउटपुटच्या जागी मी हे इक्वेशन लिहू का रे? मग इकडे बघा इक्वेशन मी कसं लिहितोय, इकडे लक्ष द्या. इथं कसं इक्वेशन लिहितोय बघा. आउटपुटच्या जागी V2 I2 cos ∅2 म्हणजे हे आउटपुटला आलेलं करंट I2 V2 आणि cos ∅2 सेकंडरीला आलेलं. आउटपुटच्या जागी मी लिहितो V2 I2 cos ∅2. आयर्न लॉसेस काय असतात रे बाळांनो? कॉन्स्टंट असतात. त्या काय आहेत? जे असणार आहेत तेच आयर्न लॉसेस. आणि प्लस कॉपर लॉसेसच्या ठिकाणी काय लिहू शकतात? I2 चा स्क्वेअर गुणुले R2 रेजिस्टन्स सेकंडरीचा. हे झालं आयर्न लॉस, बरोबर आहे. ही झाला कॉपर लॉस, बरोबर आहे का रे? मग बाळांनो, ही झाली तुमची इफिशियन्सी दाखवतात इटाने. ट्रान्सफॉर्मर हा सगळ्यात जास्त इफिशियन्सी डिव्हाइस आहे. ट्रान्सफॉर्मर हा सगळ्या मशीन्स मध्ये जास्त इफिशियन्सी डिव्हाइस आहे. का रे? ट्रान्सफॉर्मर हा सगळ्यात जास्त, लक्षात ठेवा, सगळ्या मशीन मध्ये सगळ्यात जास्त इफिशियन्सी ही ट्रान्सफॉर्मरची आहे. कशाची आहे? ट्रान्सफॉर्मरची आहे. ओके बाळांनो, कुणाची इफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे? ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट बघा रे, नेक्स्ट कशामुळे इफिशियन्सी जास्त आहे? ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये विंडेज आणि फ्रिक्शनल लॉस नाही. विंडेज म्हणजे कसले रे? विंडेज आणि फ्रिक्शनल लॉस म्हणजे हे कोणता रोटेटिंग पार्ट आहे का रे? ट्रान्सफॉर्मर हा स्टेशनरी डिव्हाइस आहे, बरोबर आहे का? त्यामुळे रोटेटिंग पार्ट नाही, त्यामुळे इथं विंडेज आणि फ्रिक्शनल लॉस नसतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जास्त आहे. काय रे? इथं काय नाही? रोटेटिंग पार्ट नाही, त्यामुळं विंडेज व फ्रिक्शनल लॉस नसतात. काय नसतात? ट्रान्सफॉर्मर मध्ये विंडेज आणि फ्रिक्शनल लॉस नसतात. कळालं? त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी जास्त असते. मग ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी किती असते? हे जे आपण इफिशियन्सी बघतोय, ही जी इफिशियन्सी असते, ही इफिशियन्सी असते पॉवर ट्रान्सफॉर्मरची. कशाची? पॉवर ट्रान्सफॉर्मर. पॉवर ट्रान्सफॉर्मरची ही इफिशियन्सी असते. बाळांनो, पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे कोणते? जे तुमच्या ट्रान्समिशन मध्ये यूज होतात, जे जनरेशन मध्ये यूज होतात ते पॉवर, आणि जे डिस्ट्रीब्युशन मध्ये होतात ते पॉवर ट्रान्सफॉर्मर नसतात, ते डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर असतात. त्यांची इफिशियन्सी अशी नसते. त्यांची इफिशियन्सी अशी नसते. कळतंय का मी काय सांगतोय? त्यांची इफिशियन्सी अशी नसते. त्यामुळे ह्याला म्हणतो की पॉवर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी. मग पॉवर ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी अप्रॉक्सिमेटली किती असते? 95 अँड अबाव. 95च्या पुढं, कधी कधी म्हणतात की 98% पण असते. कळतंय का? कळतंय का? आणि हे ट्रान्सफॉर्मर डिझाईन केलेले असतात 90%च्या फुल लोड, 90%च्या पुढे, 90%च्या पुढच्या लोडला, म्हणजे 90%च्या पुढच्या लोडला हे डिझाईन केलेले असतात. कळतंय का? आता हे ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम इफिशियन्सी कधी देतात? मग लिहा, पॉवर ट्रान्सफॉर्मरची मॅक्सिमम इफिशियन्सी द्यायची कंडिशन, बरोबर आहे का? कंडिशन काय आहे? कोणत्या कंडिशनला हे ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम इफिशियन्सी देतात? जास्त
इफिशियन्सी ची कंडिशन जास्त इफिशियन्सीची कंडिशन, कंडिशन म्हणजे काय रे, काय असायला पाहिजे, बरोबर आहे का, कंडिशन बरोबर आहे का, काय नियम असायला पाहिजे तेव्हा, कंडिशन म्हणजे एक नियम, जास्त इफिशियन्सीचा नियम काय आहे, काय कंडिशन आहे त्या, कशावर मॅक्सिमम इफिशियन्सी डिपेंड आहे. बघा रे बाळांनो, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, V2 I2 cos ∅2, V2 I2 cos ∅2 I2 स्क्वेअर R2. मग मला सांगा रे, इथं चेंजिंग क्वांटिटी कोणती आहे, करंट हा चेंज होतोय, इथं पण करंट चेंज होतोय आणि इथं काय होतोय रे, करंट चेंज होतोय. मग तुम्हाला जेव्हा मॅक्सिमम इफिशियन्सी काढायची असते कोणत्याही घटकाची, तेव्हा काय करतात रे, ज्या घटक चेंजिंग आहे त्या घटकाला डिफरन्शिएट करतात. काय करतात, डिफरन्शिएट करतात. मग तुम्हाला काय चेंजिंग आहे रे, इथं करंट चेंज होतो, इथं करंट चेंज होतो, इथं करंट चेंज होतोय, म्हणजे करंट चेंजिंग आहे. मग जेव्हा मॅक्सिमम इफिशियन्सी काढायची असेल, जेव्हा ती इफिशियन्सी आहे तिला डेरिवेट करा करंट सेकंडरीच्या करंट सोबत, कशासोबत, करंटच्या चेंजिंग क्वांटिटी सोबत डेरिवेट करा आणि त्याला डिफरन्शिएट करा इज इक्वल टू 0. त्याला डिफरन्शिएट काय करायचं, इक्वल टू 0 ला करायचं. तेव्हा ह्याला जर डिफरन्शिएट केलं, मी तुम्हाला डिफरन्शिएट करायला सांगत नाही, कारण इंजिनिअरिंगला पण मी सांगत नाही की डिफरन्शिएट करा, तुम्हाला तर मुळच सांगणार नाही. फक्त लक्षात ठेवा, जर एखाद्या कंडिशन मॅक्सिमम कंडिशन काढायची असली, त्याची मॅक्सिमम केल्यानंतर काय कंडिशन येते, मॅक्सिमम इफिशियन्सी कधी असेल, कंडिशन म्हणजे कधी असेल, बरोबर आहे का, कधी असेल, त्याची काय कंडिशन आहे, कधी असेल मॅक्सिमम इफिशियन्सी, ती काढायची असेल तर त्या मॅक्सिमम इफिशियन्सीला चेंजिंग क्वांटिटी सोबत म्हणजे डिफरन्शिएट करा, जे करंट चेंज होतोय त्याला इक्वल टू 0. तर तेव्हा कंडिशन काय येते बघा, कंडिशन काय येते, जे व्हेरिएबल लॉसेस असतात, म्हणजे बदलणारे लॉसेस जर बदलणारे लॉसेस हे जर बघा कंडिशन काय आहे, हे जर आयर्न लॉस एवढे असतील, ही सगळ्यात महत्वाची कंडिशन आहे, एवढे असतील, तर ट्रान्सफॉर्मर हा मॅक्सिमम इफिशियन्सी देईन, सगळ्यात जास्त इफिशियन्सी देईन. काय देईन, सगळ्यात जास्त काय देईल, इफिशियन्सी देईल. मग लक्षात आलं का, बदलणारे लॉसेस हे जर कुणाच्या बरोबर असले, बघा नीट लक्षात ठेवा, बदलणारे लॉसेस हे स्थिर लॉसेस बरोबर असले किंवा आयर्न लॉसेस बरोबर असले, तर तुमची जी इफिशियन्सी आहे ही मॅक्सिमम असणार आहे. काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. मग मी लिहू का व्हेरिएबल लॉसेस कोणते, जे बदलतात, कॉपर लॉस. कोणते लॉसेस आहेत, कॉपर लॉस, त्यालाच काय म्हणतात रे, व्हेरिएबल लॉस, कारण बदलणारे लॉस आहेत, बरोबर आहे का. गेल्या वेळेस सांगितलंय मी लॉसेस मध्ये कॉपर लॉस. जर आयर्न लॉस एवढा झाला तर तुमच्या सिस्टीम मध्ये काय असेल रे बाळांनो, कॉपर लॉस हा इक्वल टू आयर्न लॉस झाला, तर ह्या वेळेस जेव्हा अशी कंडिशन असेल तेव्हा सगळ्यात जास्त ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी असेल, सगळ्यात जास्त ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी असेल, बरोबर आहे का. ही जर कंडिशन असली, ही कंडिशन भरपूर वेळेस विचारतात बाळांनो. मग मी म्हणू का रे, तुमच्या ट्रान्सफॉर्मरची मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, मॅक्सिमम इफिशियन्सीचं चिन्ह कशाने, इटाने दाखवतात. मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, म्हणू का रे, V2 I2 cos ∅2 हे आउटपुट आहे, V2 I2 cos ∅2. आणि बाळांनो लॉसेसच्या ठिकाणी काय लिहू, बघा लॉसेसच्या ठिकाणी काय लिहू, तुम्हाला काय कंडिशन दिली रे, काय कंडिशन दिली आहे, इकडे लक्ष दे, हे जे कॉपर लॉस आहेत का, इकडे लक्ष दे, हे कॉपर लॉस काय म्हणून घ्यायचेत, आयर्न लॉस एवढे घ्यायचेत. किती लॉस घ्यायचेत, आयर्न लॉस एवढे. मग मला सांगा रे, ह्या आयर्न लॉसच्या ठिकाणी आयर्न लॉस लिहितो, काय लिहितो, आयर्न लॉस लिहितो, पण कॉपर लॉसच्या बदलणारे लॉसेस हे कुणा एवढे येतं, आयर्न लॉस एवढे आहेत. तेव्हा ही जी कंडिशन जेव्हा घेताल, जेव्हा कॉपर लॉसच्या ठिकाणी काय ठेवताल, आयर्न लॉस एवढे ते लॉस ठेवताल, तेव्हा तुमची सगळ्यात जास्त इफिशियन्सी असेल. मग मीच लिहू का रे, इथं आउटपुट आहे, आउटपुटला मी आउटपुटने लिहिलं, आउटपुट प्लस 2 टाइम्स काय रे,
आयर्न लॉस, 2 टाइम्स काय आहे आयर्न लॉस. बघा नीट लक्षात ठेवा, काय झाले जे मॅक्सिमम जे लॉसेस असतात मॅक्सिमम इफिशियन्सीला ते 2 टाइम्स आयर्न लॉस असतात. का रे, कारण कॉपर लॉस पण कुणा एवढा असतो रे, आयर्न लॉस एवढा असतो. काय असतो, आयर्न लॉस एवढा असतो. कळालं, कळालं. ही महत्वाच्या कंडिशन आहेत. होप सो तुम्हाला कळालं असेल, सगळ्यांना समजलं. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. मॅक्सिमम इफिशियन्सीची कंडिशन कळाली, किंवा ह्याला म्हणतात स्थिर लॉस. स्थिर लॉस यांची व्हॅल्यू सॉरी बदलणारे किंवा व्हेरिएबल लॉस इक्वल टू आयर्न लॉस किंवा स्थिर लॉस. ह्याला अजून काय म्हणतात रे, स्थिर लॉस किंवा कॉन्स्टंट लॉस. बरोबर आहे का, स्थिर लॉस किंवा कॉन्स्टंट लॉस म्हणतात. बरोबर आहे. ही कंडिशन कळाली. ही कंडिशन भरपूर वेळेस बाळांनो परीक्षेला विचारलेली आहे. कळालं ना. मग मला सांगा रे बाळांनो, स्थिर लॉसची कंडिशन बघितली, बरोबर आहे का. मग आपण ह्याच्यावर प्रॉब्लेम घेऊ, 1-2 प्रॉब्लेम घेऊ. कशी गणित विचारू शकतात हे बघू, बरोबर आहे का. लिहा गणित. मग गणित लिहा रे, माझ्या बरोबर गणित लिहा. बघा रे, एक ट्रान्सफॉर्मर आहे. काय आहे, एक ट्रान्सफॉर्मर आहे. त्याचे कॉपर लॉस हे 400 वॅट आहेत, 1600 वॅट आहेत. 1600 वॅट आहेत. व आयर्न लॉस हे 400 वॅट आहेत. जर तो ट्रान्सफॉर्मर मॅक्सिमम इफिशियन्सी वर काम करत असेल तर त्याचे पूर्ण लॉसेस किती. बघा रे बाळांनो, बघा ट्रान्सफॉर्मरचे तुम्हाला काय दिलंय रे, बघा तुम्हाला काय विचारलंय, नीट लक्षात घ्या. ट्रान्सफॉर्मरचा कॉपर लॉस दिलेला आहे आणि काय दिलेला आहे रे, आयर्न लॉस दिलेला आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय, जर ट्रान्सफॉर्मर कशावर मॅक्सिमम इफिशियन्सीवर काम करत असेल, ट्रान्सफॉर्मर कशावर काम करत असेल, मॅक्सिमम इफिशियन्सी ह्या कंडिशनवर काम करत असेल, तर तुमच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये पूर्ण लॉस म्हणजे टोटल लॉस काय असेल. मग पूर्ण लॉस म्हणजे माहित पाहिजे की पूर्ण लॉस म्हणजे काय रे, कॉपर प्लस आयर्न. पण बाळांनो कोणत्या कंडिशनला पूर्ण लॉस विचारलाय, मॅक्सिमम इफिशियन्सी कंडिशनला. आणि मॅक्सिमम इफिशियन्सी कंडिशनला तुम्हाला माहिती आहे कॉपर लॉसची व्हॅल्यू ही कुणाबरोबर असते, आयर्न लॉस बरोबर. आयर्न लॉस एवढी, बरोबर का, आयर्न लॉस बरोबर आहे का. कॉपर लॉस हा कुणाबरोबर असतो, आयर्न लॉस बरोबर. मग मला सांगा रे, आयर्न लॉस किती आहे रे, 400 वॅट. मग ही झाली नवीन कॉपर लॉसची व्हॅल्यू. कॉपर लॉस किती झाला मॅक्सिमम इफिशियन्सीला, जेव्हा इफिशियन्सी मॅक्सिमम आहे तेव्हा कॉपर लॉसची व्हॅल्यू ही सोडून द्या, ही घ्यायचीच नाही. का रे, का घ्यायची नाही, कारण मॅक्सिमम इफिशियन्सी काय सांगते, जो कॉपर लॉस आहे किंवा व्हेरिएबल लॉस आहे तो कुणा एवढा असला पाहिजे, आयर्न लॉस एवढा आला पाहिजे. मग पूर्ण लॉस काय झाले, कॉपरची व्हॅल्यू किती झाली रे मॅक्सिममला, 400. बघा कॉपरची व्हॅल्यू किती झाली, कॉपर लॉसची पूर्ण लॉस काढायचे. कॉपरची मॅक्सिमम इफिशियन्सीला किती झाली, आणि आयर्न जे आहेत ते जेवढे असतात ते बदलत नाहीत, कुणावरही डिपेंडंट नसतात. मग टोटल लॉस किती झाला रे बाळांनो, 800 वॅट. किती वॅट झाला, 800 वॅट. नाहीतर परीक्षेत कोण कोण काय करतं माहिती आहे का, हे 1600 आणि 400 2000 कशामुळे लिहितं, कारण त्यांना माहित नसतं की ट्रान्सफॉर्मरची मॅक्सिमम इफिशियन्सी कंडिशन काय आहे, कोणत्या कंडिशनला ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी मॅक्सिमम असते. बरोबर आहे का, बरोबर आहे का. हे झालं 800 वॅट. मग बाळांनो दुसरं ट्रान्सफॉर्मर इफिशियन्सी मधलं दुसरा जो घटक आहे, बरोबर आहे का, मॅक्सिमम इफिशियन्सी कंडिशन कळाली, त्याच्यावरचे प्रॉब्लेम कळाले. ओके, मी पेडच्या मुलांना आणखीन जास्त ह्याच्यावर प्रॉब्लेम घेतो, त्यांच्यासाठी दुसरे मॉडेल बनवतो. ओके, टेन्शन घेऊ नका, पूर्ण डिटेलिंग मध्ये ट्रान्सफॉर्मर आपण घेतोच आहे. पेडच्या विद्यार्थ्यांना मी आणखीन आपल्या पोर्टलमध्ये आहे ते आणखीन जास्त प्रॉब्लेम टाकतो आणि कशा प्रकारे फिरून विचारता येईल ते पण टाकतो. टेन्शन घेऊ नका.